अरे माझी एखादशी आहे ना मग वडी आणि दही आता उपवास आहे उपवास तू खाली विलायची पावडर नाही सुंठ वडी काय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ आषाढी दिवशीचा आहे. इथं साबुदाण्याच्या वड्यांसाठी मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे आणि इकडं खिचडी पण करत आहे मी. हे खिचडीत जे खाली लागलेलं असतं त्याला काय म्हणतात, खरवड म्हणते आमच्याकडे. तर ती मला फार आवडते. दूध खाली लागलेलं असलं ते पण आवडतं. असं खिचडी वगैरे काय असेल किंवा भाताची खरवड वगैरे असेल तर मला ती खायला फार आवडते. अशी खरवड कोणाला आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. खिचडी केली आणि मिरच्या छान तळल्या आणि विकासला दिली कारण त्याला तिखट लागतं. आमच्याकडे खाण्याचे प्रकार प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहेत. कशी लागते सांग मला. सांग सांग ए बेटा सांग सांग. शेंगदाण्याचे लाडू संपले, डब्बा पार संपत आला. एक 7-8 दिवस झाले असतील करून. शेंगदाण्याचे लाडू पण छान होते. शेंगदाण्याचे लाडू अगोदरच केले होते, ते संपत आले होते. विकासला खिचडी दिली. कशी झाली खिचडी? खिचडी कशी झाली? इथं ऐश्वर्याने वडे तळून घेतलेले आहेत आणि ती आता दही आणि वडे घेऊन बाळाजवळ बसायला निघालेली आहे. आणि ही आहे माझी प्लेट. तर बघा, एकादशी आणि दुप्पट खाशी. ही खिचडी, साबुदाण्याचा वडा, आंबा, केळी सफरचंद होती ती नको संध्याकाळच्याला ती. ही रताळ्याची खीर, हे दही आणि हे ताक आणि ही मिरची. लाडू टाकला सांगितलं की लाडू सांगितलं. आणि आता चला मी आज एकादशी आहे, मी खाती. इथं ऐश्वर्या खातीये खिचडी 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 खातीये, वडे खाती, खिचडी खाती आणि इथं मी खातीये खाली. आता उपवास आहे उपवास उपवास की उपवास की खाली. उपवासाची थाळी या खायला. छान झाली खीर, मस्त झाली. तर असा असतो हा आपल्याकडचा उपवास, एकादशी म्हणायचा आणि भरपूर सारे पदार्थ खायचे. तर तुमच्याकडे उपवास तुम्ही कसा करता नक्की सांगा, काय काय खाता. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता वगैरे इथं मी आलेले आहे किचनमध्ये आणि चहा ठेवलेला आहे. चहा ठेवत आहे मी इथं. संध्याकाळची वेळ आहे आणि बाहेर पाऊस पण पडत आहे. चहा झालेला आहे, चहा घेतला आणि आता हा मी चहा संध्याकाळी बाहेर पाऊस पडत आहे आणि चहा घेत घेत मी बाहेर बसणार आहे. तर हा बघा आमचा सोफा आहे. आता हा सोफा झालेला आहे त्याचं वय झालेलं आहे कारण मग तो बसायला गेलं की तो इकडे तिकडे पळत असतो. मग त्याला आम्हाला सोबत जर त्याच्या बसायचं असेल तर त्याला आधी जागेवर ठेवायला लागतं आणि मग तिथं बसावं लागतं. मी आले इकडं रताळे घ्यायला आणि इथं बघा पाऊस सुरू आहे. अक्षय दुकानात गेले. हे गाडीतूनच विठ्ठल रखुमाईचं मंदिर दिसतंय. भजन वगैरे चालू आहे, आतलं नाही दिसत. तर रात्री मी रताळे घ्यायला आले होते तर तिथंच हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर होतं, भजन वगैरे चालू होतं. पण मी काही मंदिरात गेले नाही, पाऊस पण येत होता आणि उशीर पण झाला होता. फक्त रताळे घेतले आणि परत घरी आलेले आहे. बरेच जण त्याच दिवशी मंदिरात जायचंच असा अट्टाहास असतो, पण माझं तसं काही नसतं. मला जेव्हा जमेल तेव्हा मी जात असते. द्या ना अर्धा किलो. हे काढा जास्त होत असलं तर. ते पलीकडे चिखल आहे ना, तो काढा. रताळे घेतले आणि घरी निघालेलो आहे. पाऊस काही बंद झालेला नाही आहे. पाऊस मध्ये मध्ये येतच आहे आणि थोडा जास्त पाऊस येत होता. तर रताळे दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणजे एकादशी असेल किंवा महाशिवरात्रीला पण किंवा हे आषाढी एकादशीला हमखास हा पदार्थ आमच्याकडे होतच असतो. माघारी येईपर्यंत ऐश्वर्याने वरईचा भात आणि ही शेंगदाण्याची आमटी रात्रीच्या फराळासाठी करून ठेवली होती आणि सगळ्यांचं फराळ झालं. मी एकटीच राहिली होती तर मी इथं खात होते. शेंगदाण्याची आमटी, दही, वडा, आणखीन भात सगळे. आत्ता कसं झालं आहे, वृंदा असल्यामुळे सगळे जेवण करून घेतात, मी एकटीच मागे राहते. सगळ्यांचं झालं, मी एकटीच राहिली होती. मग मी एकटीच इथं खात बसली होती. आता प्रत्येक वेळे असंच होते, मी सगळ्यात शेवटी राहते कारण बाळ असल्यामुळे लक्ष द्यायला लागतं. सगळ्यांना सोबत बसता येत नाही म्हणून मी आपल्या इथं एकटीच खात होती.
आणि आता हा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे बारशी एकादशीच्या नंतर बारस असते, तर त्या दिवशीचा आहे. तर हे रात्री आणलेले रताळे होते. रताळे बघा खूप त्याला माती चिखल असतो. 1 तासभर तरी आपण करायच्या अगोदर ते भिजत ठेवायचे, म्हणजे त्याचं चिखल माती व्यवस्थित निघली जाते. आणि कितीही धुतली तर त्याच्यात असं चिखल माती निघतच असते. वरचं ऐश्वर्याने ते पील करून घेतलं. आता हे रताळे शिजवणार आहे आणि याचाच आम्ही एक म्हणजे रताळ्याच्या घाऱ्या किंवा पुऱ्या किंवा दशम्या, काही तुम्ही याला बोलू शकता, चपाती रताळ्याची याला काही बोलू शकता. तर तो पदार्थ करणार आहे. आमच्याकडे हमखास हा पदार्थ एकादशी सोडण्यासाठी केलाच जातो. तर या पद्धतीने मी रताळे शिजवलेले आहेत. पाणी ओतायचं नाही आहे रताळ्यात, कारण खूप पचपचित होतात जर पाणी ओतून आपण शिजवलं तर खूप पचपचित होतात. इथं ऐश्वर्याने भाजी केलेली आहे चवळीची. उसळ करायची होती पण थोडी जास्त शिजल्यामुळे ती थोडंसं असं मेगदा झाल्यासारखं दिसत आहे, चवळीसारखं दिसत नाही आहे, पण चवीला छान लागत होती. तर मी रताळे किंवा बटाटे आणखीन काही अंडे वगैरे शिजवायचं असेल तर याच पद्धतीने शिजवते. खाली रिंग ठेवून त्याच्यावर प्लेट ठेवून त्याच्यात जे काही शिजवायचं आहे ते ठेवते, म्हणजे ते छान उकडले जाते आणि त्याची चव बदलत नाही, कारण त्याच्यात पाणी गेले की त्याची चव बदलते. तर रताळे बघा छान शिजलेत. मग नंतर ऐश्वर्याने ते काढून घेतलेले आहेत आणि इथं गूळ मिक्स करत आहे रताळ्यात. तो हा घरचा गूळ आहे, ओलसर झाला होता पण ती कागदाला चिकटलेला तो काढून घेत आहे. तर गरम असतानाच आपल्याला त्या रताळ्यात गूळ मिक्स करायचा आहे. याच्यात पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. जेवढा पाहिजे तेवढा गूळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला जितक्या प्रमाणात या दशम्या किंवा घाऱ्या आम्ही म्हणतो याला रताळ्याच्या करायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही रताळे घ्यायचेत. तर या एक 500-600 ग्राम वगैरे रताळे असतील, कारण उरलेली पण होती आधीची. एक 100-1 ग्रॅम असतील आणि अर्धा किलो मी आणलेले, ते सगळेच मी घातले होते. ऐश्वर्याने नंतर त्याला थोडंसं कुठं गुठळ्या राहू नये रताळ्याच्या म्हणून ते स्मॅशरने अगदी एकसारखं प्लेन करून घेतलेलं आहे. आणि एवढ्यातच आपल्याला आता जेवढं पीठ बसेल, त्याच्यात पाणी बिलकुल घातलेलं नाही आहे, पीठ बसेल तेवढंच पीठ त्याच्यात टाकायचं आहे गव्हाचं आणि त्याच्याच पुऱ्या किंवा घाऱ्या करायच्यात. यात तळून पण करू शकता किंवा तुम्ही असं भाजून पण करू शकता. ऐश्वर्याने त्याच्यात बसेल तेवढं हे पीठ घालून घेतलं. जास्ती प्रमाणात करायचं असेल तर रताळे थोडे जास्ती प्रमाणात घ्यावे लागतात. पूर्वी कसं असायचं आमच्याकडे, मी जेव्हा लहानपणी बघायचे तर थोडीशी रताळे असायचे आणि गूळ वगैरे घरचाच असल्यामुळे गुळाचं पाणी करायचं, थोडेसे रताळे घालायचे आणि त्याच्यात भरपूर सारं पाणी ओतून मग तू जेवढे पाहिजे तेवढं कणिक मळायची आणि त्याच्या घाऱ्या बनवायच्या. हे मी लहानपणापासून बघत आले, पण आत्ता सगळंच बदललेलं आहे. त्याच्यामुळे खाणारे पण फार चवीचे झालेले आहेत आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने खात असतो. तर त्याप्रमाणे आत्ता आम्ही पाणी त्याच्यात घातलंच नाही, असंच जेवढं पीठ बसलं तेवढंच पिठाच्या ह्या घाऱ्यापुऱ्या केलेल्या आहेत. ऐश्वर्याने नंतर ते भिजून घेतलं, म्हणजे भिजवलं बराच, 1 तासभर तरी राहिलं असेल ते. नंतर इथं ऐश्वर्या ती लाटून घेत आहे. ह्या ज्या रताळ्याच्या घाऱ्या आहेत त्या जास्त पातळ नाही करायच्या. पातळ केल्या तर थोड्या कडक होतात, जाड ठेवल्यानंतर ते छान मऊ लुसलुशीत. अगदी तुम्ही ह्या 2, 3, 4 दिवस पण ठेवल्या तर छान राहतात आणि तुम्ही त्या प्रवासात पण 1-2 दिवसाच्या प्रवासासाठी पण तुम्ही कुठे घेऊन जाऊ शकता. अशा ह्या घाऱ्या मस्त छान तयार होतात. अतिशय अप्रतिम ह्या झाल्या होत्या. याच्यात स्वादासाठी बडीशेप आणि सुंठ बारीक करून टाकली होती, तर ते दाखवायचं राहिलं. तुम्ही विलायची जायफळ पण घालू शकता आणि छान मस्त साजूक तुपावर त्या छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या. तुम्ही दुधाबरोबर खा किंवा एखाद्या कुठल्या भाजीबरोबर खा, तुपाबरोबर खा, तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या घाऱ्या खाऊ शकता. अतिशय अप्रतिम लागतात. आणि आमच्याकडे एकादशी जर असेल, ही आषाढी एकादशी म्हणा किंवा महाशिवरात्री असेल, तर ह्या रताळाच्या ज्या घाऱ्या आहेत त्या हमखास बनवल्या जातात. तर तुमच्याकडे असा काही एखादा पदार्थ असतो का की तो हमखास या एकादशीला किंवा महाशिवरात्रीला बनवला जातो? जर तुम्ही कुणी आमच्या भागाकडचे कोणी असाल आणि तुमच्याकडे बनवत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की आमच्याकडे पण बनवतात आणि कुठून आहेत ते सांगा, म्हणजे कळेल की तुमच्याकडे पण कुठल्या भागात आहे ते बनवतात. तर अशा पद्धतीने ऐश्वर्याने हा एक छान पदार्थ केला आणि मस्त अशा ह्या घाऱ्या सगळ्या तिने लाटून घेतल्या. सगळ्यांनी गरम गरम असतानाच खाऊन घेतल्या. ऐश्वर्याचं पण खाऊन झालं होतं, मीच एकटी खायची राहिली होती.
तर ऐश्वर्या इथं किचन ओटा साफ करत आहे आणि मी खायचं राहिली होती, त्याच्यामुळे मी इथं खायला बसलेली आहे. म्हणजे एकादशी मी इथं सोडत आहे. ज्याला जसं आवडेल तसं त्या पद्धतीने त्यांनी खाल्लेलं आहे. कुणी दुधाबरोबर खाल्लं, कुणी तुपाबरोबर खाल्लं, कुणी भाजीबरोबर खाल्लं. तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार त्यांनी खाल्लेलं. आणि कसा वाटला तुम्हाला हा? नंतर ऐश्वर्याचं इथं अजून साफसफाई चालूच आहे. मी भांडी घासून घेतले आणि असं होतं आमचं हे रुटीन. आणि हा केलेला रताळ्याच्या घाऱ्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा. आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब